येलो सिगाटोका, ब्लॅक सिगाटोका, ब्राऊन सिगाटोका आणि कॉर्डेनो लिप स्पॉट हे त्याची वेगवेगळी नावं आहे आणि वेगवेगळ्या पॅथोजनपासून त्याची बुरशी वाढते आणि तो आपल्या पिकावर परिणाम करत असतो. मग याची लक्षणे काय असतात? लक्षणे येलो सिगाटोका मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सुरुवातीला ब्लॅक कलरचे टिपके टिपके स्पॉट पडतात, त्याच्या आजूबाजूच्या कडा पिवळसर व्हायला लागतात, अकाली पान आपलं पिवळं पडतं. ब्लॅक सिगाटोका किंवा कॉर्डेनो लिप स्पॉटमध्ये तुम्हाला ब्रॉड शेपमध्ये स्पॉट असतात, ते काळ्या कलरचे असतात आणि ते पूर्णतः झाडांवर पसरतात. मग याचा परिणाम आपल्या पिकावर कसा होतो? आता तुम्ही जर पाहिलं, घडाची जी निस्वन होते त्यानंतर घडाची साईज होण्यासाठी जे काही पानं असतात हे आपला अन्नद्रव्याचा साठा आहे केळीचा. जर आपला अन्नद्रव्याचा साठा जर मजबूत राहिला, हिरवेगार राहिला, त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद झाली, त्यावेळेसच आपल्या घडाची साईज होईल किंवा वाद्याची लांबी होईल. मग आपल्या जर पानांवर हा सिगाटोका आढळला तर अकाली याचा परिणाम आपल्या घडावर होतो. साईज होत नाही, केळांचा वाधा लांबत नाही. अकाली एक परिणाम असा होतो की परिपक्व होण्याआधीच आपला घड पिकायला लागतो, आपली केळी पिकायला लागते. मग अशा प्रकारे जर आपल्या केळीवर, आपल्या पिकावर आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल तर सुरुवातीला ज्यावेळेस निस्वन होते त्यावेळेस आपण आपल्या बागेची स्वच्छता ठेवावी. त्याच्यानंतर जे काही करपाग्रस्त पानं असतील ती काढून फेकावे आणि केमिकल प्रकारे जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे बाजारामध्ये टॉप लेवलचे बुरशीनाशकं भेटतात. तुमचं कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल, मॅन्कोझेब असेल, तुमचं बाविस्टीन असेल, सल्फर असेल किंवा तुमचं टेबुकोनॅझोल असेल, ॲझॉक्सिस्ट्रॉबिन असेल किंवा चांगल्या चांगल्या प्रकारचे मार्केटमध्ये बुरशीनाशकं आहेत, त्याच्या आपल्या 1-2 फवारण्या इथं करायच्या. खोडावर असतील, बंचवर असतील, पानांवर असतील किंवा पूर्ण बागेवर असतील. आपले बुरशीनाशक असे 3-4 फवारणी झाली पाहिजे, म्हणजे हा सिगाटोका डिसीज आपण नियंत्रणात आणू शकतो. मग हे जर नियोजन केलं, हे टॉप लेवलचे बुरशीनाशकं जर आपण सतत 8 ते 10 दिवसानं मारत राहिले तर हा येलो सिगाटोका आपल्या पानांवर वाढणार नाही आणि वाढला तर तो आपल्या पिकावर परिणाम करणार नाही. तो तिथंच नियंत्रणात ठेवता येईल, जास्त प्रमाणात वाढू द्यायचा आपल्याला नाही. म्हणून अशा प्रकारे जर आपण येलो सिगाटोका असेल, कॉर्डेनो लिप स्पॉट असेल, ब्लॅक ब्राऊन लिप स्पॉट असेल, याच्यावर जर काहीशा प्रमाणात नियंत्रण मिळवलं तर आपली केळी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जाते.